नेहमी प्रचारामध्ये मुद्दा वेळोवेळी टार्गेट केलं जाते, आंबावाला, तुपावाला, काय सांगाल? अहो, त्यांना एक सांगा, तुपावाल्यांनी जी फॅक्टरी उभी केली आहे, तुम्ही एक फॅक्टरी उभी करा, त्याच्या माध्यमातून त्यांनी 1000 लोकांना रोजगार दिला आहे, तुम्ही फक्त 500 लोकांना रोजगार द्या. आंब्यावाल्यांनी जे काम करतायत त्या पद्धतीचं काम करा, ते कोणाकोणाला रोजगार देत आहेत, त्याच्यावर किती कुटुंबाचं पोट भरलं जातं आहे, ह्या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. तुमच्या साखर कारखान्यात किती लोक पोट भरत आहेत, त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या संस्था निर्माण करून लोकांना त्या ठिकाणी, आज मी बघतोय माझ्या घरातली 2 माणसं या सहकार कारखान्यामध्ये, कारखाना असू द्या किंवा बँक असू द्या, या ठिकाणी काम करतायत. आज त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे याच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही तुपावाला, आंब्यावाला ह्या नको त्या गोष्टीला हात घालून विषय भरकटण्याचं काम करू नका. काम काय, इलेक्शन कशाचे आहे या गोष्टीचा विचार करा. पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, तुम्ही तूप आणि आंबा आणता कशाला मध्ये? म्हणजे नको त्या गोष्टी उकरायच्या, विषयावर बोलायचं नाही, ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. काय वाटतं सध्या तुम्हाला, काय चित्र असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये? दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमताने, म्हणजे तुलसीताई भोर असतील किंवा उषाताई कानडे असतील आमच्या गटातील, आणि खालच्या खिलारीताई असतील, या तिन्ही उमेदवार या गटातले प्रचंड बहुमताने निवडून येतील याच्याबद्दल तीळ मात्र शंका नाही आहे. गेले 8 दिवस आम्ही वाड्या वस्त्यांवर जातोय, घोंगडा बैठका घेतोय, त्यावेळेला आमच्या ध्यानात येत आहे का प्रत्येक महिला काय म्हणते. एखाद्या घोंगडी बैठक गेल्यानंतर तिथली महिला ज्या वेळेला म्हणते आम्हाला हा रस्ता पाहिजे, आम्हाला हे पाहिजे, ह्या गोष्टीच्या होत्या, त्यांना बाकी काही घेणं नाही. ती महिला ज्या वेळेला उठून बोलते आणि हे झालेलं आहे आणि हे व्हायचं राहिलं, एवढं करून द्या, या गोष्टीवर तिथली महिला बोलते, तिथला युवक बोलतो, तेच महत्त्वाचं काम आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त ह्या इलेक्शनला कोणत्याही विषयाला हात घालू नये असं माझं तरी प्रामाणिक मत आहे.